नमस्कार. दर्याचा राजा म्हणजे कोळी नाखवा. समुद्राशी अहोरात्र झुंजणारा, वादळी वाऱ्याची पर्वा न करता खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाणारा हा दामू नाखवा. खास कोळी समाजाचे असे हे सण आहेत, ते म्हणजे नारळी पौर्णिमा, गौरी गणपती, होळी आणि एकविरा देवीचा उत्सव. हे सर्व सण अतिशय उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जातात. तर बरं का मंडळी, हा दामू नाखवा खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी आपली होडी घेऊन कसा निघालाय ते आता आपण पाहूया. कोळी हा खऱ्या अर्थानं दर्याचा राजा आहे. मातेला लहानग्या बाळाची जशी ओळख असते, तशी नाखव्याला समुद्राची. समुद्रात मासेमारी करता दूरवर जाणारे कोळी सागराशी आणि नियतीशी झुंज देत मोठ्या दिमाखात वल्हे मारीत अथांग सागरातून सदैव प्रवास करीत असतात. अथांग सागर, अथांग सागर हे कोळी बांधवांसाठी खरं तर आव्हानच असतं. मासेमारीचं प्रमुख साधन म्हणजे कोळ्यांची जाळी. जाळी तयार करणं आणि जाळी दुरुस्त करणं याकरता अनेकांचे हात लागतात. इतर कुशल हातांचीच किमया असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. होडी समुद्रात सोडण्यासाठी जाळ्यांची पूर्वतयारी हे फार मोठं काम कोळी बांधव सातत्यानं करीत असतात. एकता, एकात्मता याचं जणू हे एक प्रतीक असतं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. फार प्राचीन काळापासून जाळं विणण्याची कला ही कोळी बांधवांनी आत्मसात केली आहे. कोळ्यांची एकता म्हणजे कोळी बांधव एकत्र वसाहत करून राहतात. अगदी छोटीशी परंतु टुमदार स्वतंत्र घरं. अगदी प्राचीन परंपरा, रूढी या साऱ्यांना सांभाळणारी, जपणारी ही कोळी लोकांची संस्कृती. कोळ्यांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. जीवनरूपी सागराच्या पूजनाचा दिवस. हा जसा श्रद्धेचा सण, तसाच तो विविध रंगी पेहरावातून आनंद व्यक्त करण्याचाही सण. लहान मोठी सारी मंडळी अगदी आपलं वय विसरून पुन्हा एकदा एकोप्यानं सागराच्या तीरापाशी जमा होतात. प्रत्येकाचा उत्साह ओसंडत असतो. दरवर्षी येणारा सण, परंतु अगदी आमोद गगनामध्ये न सामावणारा. चेहऱ्यावरून दुधडी भरून वाहणाऱ्या आनंदाचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर अशा दिवशी सागर तीरी जायलाच हवं. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर अधिक पवित्र असल्याचे प्राचीन ऋषींनी सांगितलं आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे सागराच्या चरणी नारळाच्या रूपानं होडीची पूजा करून भावभक्ती अर्पण करण्याचा हा उत्सव. समुद्रावर सत्ता चालवणाऱ्या वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी, त्याच्या कृपेचे वरदान प्राप्त करून घेण्यासाठी हे सागर पूजन. परमेश्वराच्या चरणी आपल्याकडील संपत्ती अर्पण करण्याची भावना दृढ झाल्यास जीवनातील खारटपणा नाहीसा होईल. या अर्थानं हा उत्सव समुद्राला सोनेरी नारळ अर्पण करण्याचा हा उत्सव नारळी पौर्णिमा. समुद्राशी संबंध कोळी बांधवांचा येतो, त्यामुळे दर्या सागराला खऱ्या अर्थानं कोळ्यांच्या समुदायानं एक प्रकारचं रंगीबेरंगी चित्र साकार होतं. आणि उत्सव म्हटला म्हणजे भावभक्तीच्या आनंदात नाच गाण्यानं अधिक रंगत येतंय. हे रसिकांना वेगळं का सांगायला हवं.
अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. आता दर्याच धन माझे धौंदे होलीला नवस बोलीला. आता दर्याच धन माझे धौंदे होलीला नवस बोलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यात सोडूया होलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यात सोडूया होलीला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. सोन्याच्या दुनियेचा. कोल्यांची होरी बाल्यांची दर्यावरी हायलय फिरती. लाटावरी डोलल होली तवा समिंदरा येईल भरती. कोल्यांची होरी बाल्यांची दर्यावरी हायलय फिरती. लाटावरी डोलल होली तवा समिंदरा येईल भरती. चला वाजत गाजत नाचत पाण्यात सोडूया होलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यात सोडूया होलीला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा.